अरे 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 खतरनाक. कसलं डोंगर आहे हे. झाड बघ आरडी एक नंबर. जुनं दिसतंय हा लय झाड. किती काय बोलतो 200 वर्षापूर्वीचं काय आरडी आहे. हे आहे इंग्रजांच्या काळाचं इंजिन. काय बनवायचं याच्यामध्ये. त्याच्यात लोक पीठ दळायचे. पीठ दळायचं नाही रे काहीतरी. इथं पण नुकसान पोहोचवलं. हा सगळीकडे पुढं सो गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आपण आज संडे राईड करतोय. लांब नाही जाणार आहे एक. ओ माय गॉड आत्ता चिमणी बघितली आहे कसली जवळनं गेली. संडे राईड करणार आहे आपण आज. इथून बुलेश्वर आपल्या इथून काहीतरी असन. मी गुगल मॅप पण नाही लावला त्यामध्ये चेक करू किती आहे आपल्यापासून. पण जास्त लांब नाही. एक तासाभराचा रोड आहे इथून आपल्या इथून. तर हायवेला लागलो आहे. माझ्याबरोबर माझा एक मित्र पण येणार आहे. त्याला आपण पुढून हायवेवरनं घेऊ आणि मग डायरेक्ट सुर करत डायरेक्ट बुलेश्वर. नाश्ता वगैरे काहीच नाही केलं तसंच निघलो आहे. ॲक्च्युली प्लॅनिंग तर होतं 5-6 वाजताचा. ते नुसतं प्लॅनिंग असतं कधी होत नाही पूर्ण. चांगलं लोकेशन आहे पण इथे बुलेश्वर. मी गेलेलो आहे तिथं भरपूर वेळा. आय थिंक रोहित नाही गेला तिथं. त्यांना तर माझ्यापेक्षा जवळ असून तो नाही गेला. त्याला बघू आज फिरवून आणतो तिकडं. लय दिवसांनी असा खुल्ला रोड भेटलाय सकाळ सकाळ. माझ्यापासून काय फक्त रोहितचं 4-5 किलोमीटर असेल फक्त. आता आलाय का नाही बाहेर ते पण माहीत नाही मला. तिथं जाऊन त्याला कॉल करावा लागेल. काल अचानक प्लॅन झाला. ॲक्च्युली आम्ही गेल्या आठवड्यात प्लॅन केला होता आम्ही. आमचा भाऊ डायरेक्टली 1 वाजता उठला आहे दुपारी. दुपारी जाण्यात मजा नाही. दुपारी ऊन खूप असतं जायला. काय दुपारी जाऊन फायदा नाही. मग सकाळ सकाळ एकदम वेदर पण चांगलं असतं. आता तरी बघा 8 वाजलेत तरी ऊन आहे थोडं. टायमिंग किती झालं आहे. टायमिंग घेतला मी ॲक्च्युली काल परवा दिवशी गाडी सर्व्हिसिंगला दिली होती तेव्हा बॅटरी वगैरे काढली होती. त्याचं टायमिंग पण गेले इथनं. नाही तर इथं मला टायमिंग कळतो किती वाजलेत काय वाजलेत ते. तर टायमिंग पण दाखवत नाही काय. बघू पुढे गेल्यावर बघू टायमिंग वगैरे. 1 महिना झाला असेल मला ती राईड करून. तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा. नंतर मी गाडीच बाहेर नाही काढली. मग त्याच्यामुळं ते मला माहीत नाही आता कसा व्ह्यू येतोय काय येतोय. बघूया तिथं उतरलं की जरा सेट करतो कॅमेरा पण. तरी नसेल येत तर बघू पुढं. आता जेव्हा ते एडिटिंगला बसणार तेव्हाच कळेल मला काय कसा आलाय व्ह्यू. आवाज कसा आलाय काय माहिती. रोहितचा पण फोन आला होता. आलाय वाटतं तो पण हायवेला थांबलाय. बघू त्याला पिक करून मग निघू. कुठं थांबलाय पण काय माहिती. कुठं थांबला इथंच म्हणलं आता. हे बघा तिकडं पलीकडे थांबलाय रोडच्या. फुल तयार शायर होऊन आलाय हा. फुल कटिंग बिटिंग करून. सीए साहेबांचं काय म्हणतात स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये आज. का रे हो मग. आता रोहितला पण घेतलंय. अजून आता इथून किती दाखवत आहे 32 किलोमीटर 40 मिनिटात. जास्त लांब नाही जवळच आहे इथून. आज संडे आहे ना म्हणून आज खूप रायडर दिसतील इथं रोडला. मगाशी पण मी येताना पण दिसले मला. आपल्याला थोडा लेट झाला. 8 वाजले ना आता. हे काय गर्दी वाढली सगळे हायवेला.
जर लवकर आलं असतं नाही पण गर्दी नसती भेटली आपल्याला. आता गर्दी बघा किती आहे. या साईडला आहे ना हे उरुळी, या साईडला उरुळी म्हणजे लोणीच्या पुढं आलं ना नर्सरी खूप आहे तिकडं. हे काय दिसत असं ना का जगताप नर्सरी होलसेल, विश्वरेखा सगळे नर्सरीच आहेत या साईडने सगळ्या, म्हणजे दोन्ही बाजूने मोठमोठ्या नर्सरी आहेत चांगल्या. हा रोड भारी आहे पण पुणे सोलापूर हायवे ना हा भारी, म्हणजे रोड वगैरे मेंटेन केलेलं. इथं तरी थोडी गर्दी, अजून थोडं पुढं गेलं नाही गर्दी पण जाईल. हे आता कसं इथं गावं वगैरे आहेत ना आजूबाजूला, तर इथं थोडं गर्दी आहे. थोडं अजून पुढं गेलं की थोडी गर्दी कमी होईल. तर बघा किती मोकळे आता सगळं शेती वगैरे. तर आता सिटीच्या बाहेर आलो ना थोडं. चढावरनं असं उतरावर गेल्यासारखं आहे. इकडं बघा असेल एक नंबर. आज फक्त थोडा आहे ना हे पाहिजे नव्हता, पाऊस पाहिजे नव्हता. एक नंबर वातावरण झालं असतं आज. मला हाचे एवढा पॅच लय आवडतो. तिथं काहीतरी पाळणा पण आहे वाटतं. काय आलं? रोहितच्या कानात हेडफोनच पडला. गाडी ऐकत होतो आम्ही चांगलं मस्तपैकी, हेडफोनच पडला आणि पडूनच्या पडून आम्ही बघायला गेलो आणि तोपर्यंत त्याच्यावरून गाडी गेली एक. रोहितला म्हणलं होतं ठेव दाखवायला, दिला टाकून याने. होत राहतं तेवढं. तर तसं पण आमचं नशीब लय भारी, आम्हाला माहिती आहे. आजची राईड काय थोडीशी महाग पडली फक्त. आता तेच धरून बसलं, हेडफोन गेला तर झालं कामच. मग अख्खी राईडची वाट लागेल सगळ्या. जे होणार आहे ते तर होणारच आहे, त्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं. जे झालं गेलं पुढं. इथून फक्त आता 20 मिनटं आहेत वाटतं. 12 किलोमीटर राहिले इथून फक्त आता बुलेश्वर. पण रोड बघा ना तुम्ही, रोड काय म्हणजे सगळीकडे हिरवळ झाली. तरी 2-3 दिवसापूर्वी पाऊस होता ना तेव्हा यायला पाहिजे नव्हतं, अजून जरा म्हणजे हिरवळ बघायला भेटली असती. माझ्याकडे व्हिडिओ पण आला होता एकाचा. अख्खं ते म्हणजे जे मंदिर आहे आता तिथं ते बुलेश्वरचं, अख्खं धुक्यांच्या खाली गेलं होतं. सगळं धुकं झालं होतं. आणि पण आता आज तर नाही आहे, पाऊस वगैरे नाही आहे काय, नाही तर बघायला भेटलं असतं मस्त व्ह्यू एकदम. आरडी काय घ्यायचंय का? मच्छरदाणी घ्यायची का काय? मी पण या मंदिरात लय दिवस अगोदर आलो होतो, 4-5 वर्ष झाले असतील इकडे येऊन मला. ही पेरू आणि ती केळी इकडं म्हणतोय. ही वाली केळीची बाग दिसते इकडं. फुलं वगैरे किती भारी लावलं. मला भारी गाव आहे दोरगेवाडी. हा पाऊस पडलाय. तिकडं ऊस वगैरे लावलाय. मस्त आहे राव हे गाव. हे काय नारळाची झाडं. हे काय बरं? वेअरहाऊस आहे, वेअरहाऊस. सुहाना कंपनीचं वेअरहाऊस आहे. मसाले बनतात ना आपले त्याचं. मस्त आहे राव इकडं. रोड भारी आहे पण पावसाळ्यात मस्त वाटतं. हा तिथं आहे का? रोहितची जागा इथं आहे वाटतं. ठीक का? इथून आत आहे का आपली जागा? हा युनिटी पार्क तुळजा डेव्हलपर्स. जाताना जायचं का? हा ठीक आहे. आला मस्त राव इकडं. वातावरण बघ कसलं भारी आहे. आणि नारळाची झाडं वगैरे कसली भारी लावून ठेवलेत. रोड एवढा मस्त आहेत ना, असं मध्ये टर्निंग आहेत थोडे लीन वगैरे करा. अरे वा 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 एक नंबर. काय व्ह्यू आहे बघा इथून. आणि ते सरळ समोरवर टेकडावर हे मंदिर. हा इथं पण काहीतरी हॉटेल वगैरे व्हायला लागले वाटतं.
हॉटेल वगैरे झाले ना इथं काहीतरी. हां, थोडा घाट आहे, इथून घाटाच्या वर गेले की डायरेक्ट मंदिर आहे. मस्त आहे पण वातावरण इकडं, आणि रोड पण मस्त आहेत सगळे एकदम. डायरेक्ट शार्प टर्न आहे डायरेक्ट वर. इथं बी काहीतरी मंदिर आहे वाटतं, कुठलं आहे काय माहिती. पावसाळ्यात सगळं इकडं हिरवळ हिरवळ होत असं. अरे 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 अरे, खतरनाक. का कसला डोंगर आहे हे. झाड बघ आरडी, एक नंबर. जुनं दिसतंय हा लय झाड. किती काय बोलतो, 200 वर्षापूर्वीच. खतरनाकच. छोटा धबधबा आहे इथं. पाऊस असताना मग अजून भारी दिसला असता. हे बघ ना, सगळं डोंगरच आहे. आपल्याला इकडं जायचं, इकडून असं गोल बरोबर. हा, सासवडला पण रोड आहे का इथनं? हा, तून वाळायचं आपल्याला. हे काय बुलेश्वर देवस्थान. इथं थोडा रोड खराब आहे वाटतं. हा, सगळं बरोबर आहे, फक्त पाऊस पाहिजे नव्हता थोडा, मग झालं असतं. एंट्रन्स आहे याची. त्यांचं डायरेक्ट फोननी चालू आहे. हा, त्यांना मदत करायची का काय? चल. काय मस्त आहे राव हे. मी तर आलो होतो तेव्हा एवढं नव्हतं, आता भारी केलंय. पण हे रोड वगैरे मस्त केलं. आलो फायनली. डायरेक्ट असं वर चढ आहे. काय रायडर लोक आलेत ना बघ, दिसलं का? हा, लवकर आले ते. आपल्यासारखे थोडी आहेत ते. 8ला उठून 9ला जायला. लवकर आले असते सकाळ सकाळ उठून ते. हा, मंदिर आलं इथंच आहे पार्किंग. हा, गाभाऱ्याच्या आतमध्ये आलोय. हा, काय म्हणतं? सुंदर असा निसर्ग. हा, बघा सुंदर असा निसर्ग. इकडे काय आहे? रोड बंद केला वाटतं आहे ना. ये हनुमान, ये चल ना पुढे तू. काय काय अतिशय नयन मनोरम्य. नयन नयन रम्य. नयन मनोरम्य.
होतं ना. हां, त्या अभिषेकचं पाणी येतं इथून. इथं पण नुकसान पोहोचवलं बघ. हां, सगळीकडे थोडंसं. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता कसं आरडीला आपण रोहितला विचारू की त्याला कसं वाटलं मंदिर. रोहित छान. कसं वाटलं? खूप छान स्पॉट आहे. हां, भावाला Recommend आमचे करतो. 4 डोळे आहेत आमच्या भावाला. रेकमेंड करतो बऱ्याच सर्वांनी विजिट करावं. तू म्हणजे पहिल्यांदा आला ना इकडं? हां, मी पहिल्यांदा. हां, अरे ह्याचं इथं जागा आहे खाली, तुम्हाला मग अशी दाखवली तिथं. इथून इथं यायला ते माझ्याबरोबरच आला तू इकडं. महेशने मला हडपसरवरून घेऊन आला. हा, मग काय तर. मला इथं नाही येता आलं. पण कसं वाटलं रिअल मध्ये सांगायचं, कसं वाटलं? एक नंबर. वेवीज. वेवी वेवी मोहलपुरा वेवी. काय आरडी आहे? हे आहे इंग्रजांच्या काळाचं इंजिन. काय बनवायचं याच्यामध्ये? त्याच्यात लोक पीठ दळायचे. पीठ दळायचं नाही रे, काहीतरी वेगळंच. बट दिस इज दी आउट ऑफ सर्व्हिस. हा, आउट ऑफ सर्व्हिस झाले आता ते. हा, नॉट इन दी. घ्यायचं गार्ड तुला कसं वाटतं? मध्ये पकड. कितीला बाबा? कुठला? तो मोठा 200 आहे आणि छोटा तो 80. वाजवतो. असं असं नाही रे, वाजवता देत आहे मला. छोटा आहे ना तो. छोटा आहे रे लय. लेकरांच्या हातातला आहे. तुला येतो का वाजवता? नाही. तुला घ्यायचं गार्ड याच्यात? आपल्या पुण्याच्या जवळ भारी स्पॉट आहे. तर जे पुण्यात राहतात त्यांनी आलं पाहिजे, नाही का नाही? 100%. हां, म्हणजे आपल्या ह्याच्यापासून किती असेल आरडी? 35 किलोमीटर. 30-35 किलोमीटर असेल ना ते. लोणीपासून 35 किलोमीटर दाखवतं. लोणीपासून? हां. अच्छा, म्हणजे ह्याच्या घरापासून 35 आहे. माझ्या ज्यापासून असेल तरी पण एक पकडू 40. 40 तरी किलोमीटर असेल. म्हणजे हडपसरवरनं 40 आणि रोहितच्या घरापासून एक 30-35 किलोमीटर आहे. म्हणजे जवळच्या जवळ आपलं एक म्हणजे संडेसाठी आलेलं आहे, म्हणजे फॅमिली खूप चांगला होईल इकडे आला तर. हां, भारी असतं म्हणजे. आणि जेवढं लवकर येईल ना तुम्ही तेवढं चांगलं आहे सकाळचं. कारण सकाळ सकाळ गर्दी नसते. आता बघा 8-9 वाजल्यात, मरणाची गर्दी झाली इथं, आहे का नाही? 10:30 वाजले. हां, मग तरी गर्दी झाली. पण भारी आहे बघण्यासारखं इकडं. इकडं काय आले इकडं? हे काय रे, घर दिसतंय कोणाच तरी, आहे ना? घर दिसते. हा, पंडितजी राहत असतील, पुजारी वगैरे. मस्त बांधले पण बघ ना, डबल फ्लोर आहे, मस्त बांधलंय घर. लिफ्ट पण आहे त्याच्यामध्ये. लिफ्ट नाही रे, याला कुठून आले लिफ्ट? लिफ्ट आहे बनतो याला. हे बघा, छान आहे. हा, पूर्ण दगड मस्त आहे रे. बांधकाम हा, दगडामध्ये बांधकाम. तिथं राहत असन कोणतरी, आहे का नाही आरडी? आवरती हे केलेत ना, भारी केलेलं. दगड आणि चुना दोघांमध्ये बांधकाम आहे. काय दगड म्हणतो? आणि चुन्यामध्ये बांधकाम आहे फक्त. दगड आणि चुन्यामध्ये. चुन्यामध्ये. हा, मस्त बांधलेले. शून्य उपयोग आहे. हो, आता झाले इथून फिरून झालेलं आहे. आता निघतो. भूक पण लागली. तुला लागली का भूक वगैरे लागली? भूक लागली. आता काहीतरी जाताना बघू, मिसळ नाही तर काय खायचं सांग? मिसळच घेऊयात. हां मिसळ. हां, मिसळ नाही तर भेळ पण घेऊ. लय दिवस झाले भेळ पण खाल्ली नाही. मिसळ भेळ मारू जाता जाता, मग डायरेक्ट घरी निघू. हा, अर्धे 10-11 वाजेपर्यंत आपलं झालं, पण फिरून झालं. संडे राईड चांगली होती आजची. आजचा संडे चांगला गेला. संडे चांगला गेला आमचा आजचा. सकाळी एक इन्सिडेंट झाला छोटासा, पण ठीक आहे. काय इन्सिडेंट झाला ह्याच्याकडून ऐका तुम्ही? काय झालं? इयरफोन डायरेक्ट चालू गाडीतून खाली, गाडीच्या टायर खाली. ते तर आमच्याबरोबर होत राहतं. ते आमच्यासाठी नवीन नाही आहे, ते आमच्याबरोबर होत राहतं. मग आम्हाला काय वाटत नाही. तेच धरून बसलं आता तर झालं कामच. मग इथपर्यंत यायला पण नसतं भेटलं. हां, येत नसतं. नाही, मग तिथूनच माघारी जावं लागलं असतं. हेडफोन दाखवायला ठेवायला पाहिजे होता तू. मस्त चॅमला होता खाली, गाडी गेली होती त्याच्यावर.
रबर इकडं. गर्दी वाढली बघा इथं. आता वाढली आहे ना गर्दी. आता दर्शन वगैरे झालंय आपलं. आता निघालोय आपण. डायरेक्ट असं स्लोप आहे खाली. नवीन असेल ना. हां हां, नाही एखादं नवीन असेल तर मग अवघड आहे. डायरेक्ट बघ ना असं हे डायरेक्ट टर्न आहे खाली. इथून तुमची जागा दिसत असं नाही ना आलडी. हां, सही आहे पण वातावरण. कोणता? हा इकडं ना खाली. इकडं सासवडला जातो हा खाली रोड. आपल्याला नाही जायचं पण इकडं वळू आपण. अरे आलडी हे काय झाले? चाक बघ मग गाडीचं. सही. आता वातावरण भारी झालं आहे का नाही. आम्ही गेलो होतो इथं आलडी. इथं फोटो काढले होते ह्या स्पॉटला. हो भालू कोण आहे तो? घाट भारी सेक्शन आहे पण हा वाला. हे बघ सेवी बांधले ते घरा. हाय वाटतं. हाय नारडी तुमचा प्लॉट. हा चांगलं आहे पण भारी आहे वातावरण आजूबाजूला. दर्शन वगैरे चांगले झाले. आता निघालोय आम्ही माघारी. आता बघू. आता भूक पण लागली हळूहळू. काय नाश्ता पण नव्हता केला सकाळ सकाळ येताना. आता बघू काहीतरी चांगले मिसळ वगैरे खाऊ इकडून जाताना. मिसळ भजी वगैरे चांगली मिळाली ना तर भारी होईल. भाऊ तू मिसळ खाणार होता ना, काय झालं? मिसळ तर काय नेहमीच खातो आपण. थोडंसं वेगळं ट्राय करा. टेस्ट सांग कशी आहे? टेस्ट चांगली, एक नंबर आहे. हा खायच्या अगोदरच खाल्ली की आता? खाऊन सांग कसं आहे. मस्त.